पाकिस्तान सरकारनं नालायकपणाची सगळी हद्द क्रॉस केलेली आहे. पाकिस्तान 12 महिने इस्लामच्या नावानं बोंब मारत असतो, पण प्रत्यक्षात जर बघितलं तर याच पाकिस्ताननं आपल्या शेजारच्या एका मुस्लिम राष्ट्राच्या एका हॉस्पिटलवरती काल रात्री एअर स्ट्राईक केला. अफगाणिस्तानच्या काबूल या राजधानीतल्या हॉस्पिटलवर एअर स्ट्राईक करून तिथं 400 लोकांचा मृत्यू झाला. हा आकडा 4 जरी असता तरी हे कृत्य नीचपणाचंच आहे आणि पाकिस्तान हा एक नीच राष्ट्र आहेच, पण त्यांनी 400 लोकांचा तिथं बळी घेतलाय. 250 लोक जखमी झालेले आहेत, पण तरी देखील पाकिस्तानला या गोष्टीचं काहीही वाईटही वाटत नाही. पाकिस्तान हा इतका कामातून गेलेला देश आहे, पण तरी देखील पाकिस्तानची ही सगळी पापं झाकली जातात. पाकिस्ताननं विनाकारण कशा पद्धतीने हे युद्ध चालू ठेवलंय, हे युद्ध चालू ठेवण्याचं नेमकं कारण काय? पाकिस्तान कशाच्या मागे लपतोय? अफगाणिस्तानच्या वर जे हल्ले चालले ते हल्ले करण्याचं मूळ आणि खरं कारण काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतोच, पण नेमकं या काबूलच्या राजधानीमध्ये काय घडलंय, कसं घडलंय तेही बघूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. तर मुळात झालंय काय ते पहिल्यांदा बघूया. अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये काल रात्री म्हणजे 16 मार्च 2026 ला रात्री 9 वाजता म्हणजे तिथलं जे काही रमजान महिना चालू आहे तो रमजानचा उपवास सोडल्यानंतर लोक झोपलेली असताना रात्री 9 वाजता पाकिस्ताननं एअर स्ट्राईक केले. हे एअर स्ट्राईक जाणून बुजून अफगाणिस्तानमधल्या एका हॉस्पिटलवरती केले गेले. या हॉस्पिटलचं कपॅसिटी जवळजवळ 2000 बेडची आहे. या हॉस्पिटलचं नाव आहे उम्मीद ॲडिक्शन ट्रीटमेंट हॉस्पिटल. या हॉस्पिटलमध्ये 400 पेशंट होते. ते 400 पेशंट मृत्यू पावलेले. त्याचबरोबर इतर काही जे लोक असतात, नातेवाईक असतात, त्यापैकी 250 जण सध्या जखमी आहेत. या हॉस्पिटलचा पूर्णपणे विनाश या हल्ल्यांमध्ये झालेला आहे. म्हणजे याच्यावरती डेफिनेटली सिंगल एअर स्ट्राईक झालेलं नाही, तर मल्टिपल एअर स्ट्राईक झालेले आहेत आणि ते हॉस्पिटलवर झालेले आहेत. पाकिस्तान सांगायचा प्रयत्न काहीही करत असला तर हे सत्य इथं आहे. अफगाणिस्तानच्या हेल्थ मिनिस्टरनी शराफत जमन यांनी सांगितलं की 400 लोक मेलेत. अगोदर त्यांनी 200 सांगितले होते, नंतर हा आकडा वाढत चाललाय. काल रात्रीची घटना आहे, त्यामुळे मृतांचा आकडा हा वाढत चाललेला आहे. याशिवाय अफगाणिस्तानच्या सरकारचे जे प्रवक्ते आहेत जबीउल्ला मुजाहिद यांनी देखील याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे की पाकिस्ताननं सगळ्या लाईन्स कशा क्रॉस केलेल्या आहेत आणि मुद्दाम अफगाणिस्तानमधल्या सामान्य लोकांच्यावरती हल्ले करून पाकिस्तान हे युद्ध पेटवत ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आता इथे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे पाकिस्तान खरं तर आता इराणच्या विरुद्ध सौदी अरेबियाच्या बाजूने युद्धात उतरायला हवा होता, पण पाकिस्तान मुद्दाम हे युद्ध चालू ठेवतोय. जे अफगाणिस्तान बरोबर पाकिस्तानचं युद्ध चालू आहे हे मुद्दाम चालू ठेवतोय. याचं कारणच हे आहे की सौदी बरोबर त्या युद्धात पाकिस्तानला पडायचं नाही आहे. पाकिस्तान जर इराणच्या विरोधात गेला तर पाकिस्तान पुढच्या महिन्याभरात नकाशावर दिसणार नाही अशी अवस्था इराण पाकिस्तानची करू शकतो आणि पाकिस्तानच्या आतले जे शिया मुस्लिम आहेत ते देखील पाकिस्तानची अशीच वाट लावू शकतात. हे पाकिस्तानला माहिती आहे. म्हणून पाकिस्तान सोपं टार्गेट समोर ठेवतोय आणि पाकिस्तान काय सांगतोय सौदी अरेबियाला की आम्ही ऑलरेडी अफगाणिस्तान बरोबर युद्धात गुंतलेले आहोत, त्यामुळे आम्ही तिकडं एकाच वेळेला 2 फ्रंटवरती युद्ध करू शकत नाही. म्हणून पाकिस्तान काय करतोय तर अफगाणिस्तान बरोबर हे युद्ध जे संपलेलं होतं, चीननं या दोघांच्या मध्ये अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये समेट घडवून आणलेला होता. हा समेट 12 तारखेच्या आसपास घडवलेला होता, पण तरी देखील पाकिस्ताननं काय केलं, मुद्दाम काबूलमधल्या आणि पख्तिया, नंगरहार वगैरे प्रांतातल्या काही ठिकाणी एअर स्ट्राईक केले आणि मुद्दाम याला फोडणी दिली. कारण जोपर्यंत हे अफगाणिस्तान बरोबरचं युद्ध चालू आहे तोपर्यंत पाकिस्तानला एक कारण मिळतंय की सौदी अरेबियाच्या बाजूने इराणच्या विरोधात का उतरायचं नाही. आणि तिथं जाऊन पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, त्यांचा आसिम मुनीर हा प्रत्येक वेळेस जाऊन सौदी अरेबियामध्ये जाऊन शांततेचं आवाहन करून येतोय. ऍक्च्युली त्यांनी जो करार केलाय सौदी अरेबियाबरोबर त्याप्रमाणे जर बघितलं तर सौदी अरेबियाचं ज्याच्याबरोबर युद्ध होईल त्याच्या विरुद्ध पाकिस्ताननं युद्धात उतरायचं आहे, पण पाकिस्तान तिथं उतरत नाही. पाकिस्तान तिथं शेपूट घालतो आणि अफगाणिस्तानच्या विरुद्ध मात्र ज्यांच्याकडे स्वतःचा एअरफोर्स नाही, काही नाही, त्या अशा छोट्याशा राष्ट्राबरोबर युद्ध करतो. कारण अफगाणिस्तानमधला माणूस जरी मेला तरी अमेरिकेला देखील फरक पडत नाही, कारण पाकिस्तानला अमेरिकेनं पाळलंय आणि पाकिस्ताननं काहीही केलं तरी अमेरिका त्यावर पांघरून घालायचं काम करतो. आता हे युद्ध खरं तर डोनाल्ड ट्रम्पला मिटवता आलं असतं, पण डोनाल्ड ट्रम्प देखील इतक्या खालच्या थराला पोहोचलेले आहेत की त्यांना अफगाणिस्तानमध्ये लोक मेले तर जास्त काही फरक पडत नाही. त्यामुळे ते हे युद्ध थांबवायचा किंवा मिटवायचा प्रयत्न करत नाहीत. ते म्हणतात की पाकिस्तान जिंकणार आहे आणि पाकिस्तान जिंकू दे. मग त्यासाठी काहीही झालं आणि कितीही लोकांचा मृत्यू झाला तरी ते हे या युद्धामध्ये पडत नाहीत. हे या युद्धाला देखील आता जवळजवळ 3 आठवडे पूर्ण होतील, पण हे युद्ध थांबवायचा कोणी प्रयत्न करत नाही. याला म्हणतात हिपोक्रसी, याला म्हणतात ढोंगीपणा, आणि तो अमेरिका करतोय. आणि म्हणूनच अमेरिकेची ज्या पद्धतीने इराण आता ठेचतोय ती योग्य करतोय असं भारतातल्या अनेकांचं मत झालंय.
आता पाकिस्तानचं मग या सगळ्याबद्दलचं काय म्हणणं आहे? पाकिस्तान म्हणतोय की आम्ही कुठल्याही हॉस्पिटलवर हल्ला केलाच नाही. आम्ही प्रिसाईज मिलिटरी स्ट्राईक्स केले. कुठं तर जिथं दहशतवादी लपलेले होते त्या दहशतवाद्यांच्यावरती हल्ले केले आणि त्यातमध्ये दहशतवादीच मेलेले आहेत. दहशतवाद्यांचे हाईडआउट्स, त्याशिवाय दहशतवाद्यांची जी इक्विपमेंट स्टोरेजच्या कपॅसिटी असतात त्याच्यावरती आम्ही हल्ले केलेत. पण पाकिस्तानचे जे मिलिटरी आहे किंवा एअरफोर्स आहे ती नेहमी नशेत असते. त्यामुळं त्यांनी प्रिसाईज एअर स्ट्राईक जरी कुठं करायचा असेल त्यांचा तरी तो प्रिसाईज होत नाही. त्यांच्या एअरफोर्सची तेवढी लायकी नाही. त्यांच्या एअरफोर्सचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे तो नेमका कुठं आहे ते त्यांना देखील माहिती नसतं. त्यामुळे त्यांचे एअर स्ट्राईक चुकतात. भलेही त्यांना डायरेक्ट करायचा नसेल एखाद्या वेळेला असं जरी मान्य केलं तरी 400 लोक ज्यामध्ये मरतील अशा हॉस्पिटलवरती मल्टिपल एअर स्ट्राईक्स करणं हा नालायकपणा आहे. हा वॉर क्राईम आहे. याला युद्धातला गुन्हा म्हणायला पाहिजे आणि याबद्दल पाकिस्तानच्या फील्ड मार्शलला आणि त्यांचा जो पंतप्रधान आहे या दोघांना देखील खरं तर फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. इतक्या नालायकपणाचं हे कृत्य आहे. मागच्या महिन्यातल्या 21 फेब्रुवारीला पाकिस्ताननंच अफगाणिस्तानची कळ काढली होती. अफगाणिस्तानमधल्या काबूल, कंदाहार, नंगरहार, पक्तिया वगैरे काही ठिकाणी एअर स्ट्राईक्स केले. त्यानंतर मग अफगाणिस्ताननं पलटवार केला 26 तारखेला. मग यांनी 27 तारखेला युद्ध छेडलं आणि सांगितलं आम्ही ओपन वॉरमध्ये आहे वगैरे वगैरे. कारण त्यांच्याबरोबर युद्ध करणं सोपं आहे आणि म्हणून ते त्यांच्याबरोबर नेहमी युद्ध करतात. या युद्धामध्ये किती जणांचा बळी जातोय हे आपण बघतोय. मागच्या काही दिवसांपासून यांनी जे एअर स्ट्राईक्स केलेत त्यामध्ये अफगाणिस्तानमधल्या, पूर्व अफगाणिस्तानामधल्या प्रत्येक शहरामध्ये यांनी सामान्य लोकांची हत्या केलेली आहे. याबद्दल यांना कुणीतरी जाब विचारलं पाहिजे. भारताने या गोष्टीचा आता जो हल्ला काल झालाय त्याचा UN मध्ये निषेध केला, पण एवढं करून उपयोगाचं नाही. याच्याबद्दल UN ला देखील विचारायला लावलं पाहिजे की नेमकं पाकिस्तान हे सगळं का करतोय आणि याला जबाबदार कोण आहे. पाकिस्तान इतर वेळी मात्र इस्लामचे किंवा इतर गोष्टींची गोष्टी करत असतो. तिथं रमजान महिन्याचा शांततेचं आवाहन करत असतो. पण पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन मुस्लिम राष्ट्रातलं युद्ध हे रमजान महिन्यातलं युद्ध आहे. काल रमजान महिन्यातला 28वा दिवस होता आणि पाकिस्ताननं हा हल्ला केला आणि 400 लोकांचा बळी घेतलाय. कुठल्या इस्लामच्या गोष्टी पाकिस्तान करतोय हे पाकिस्तानमधल्या लोकांनीच ठरवावं आणि पाकिस्तानबद्दल ज्यांना प्रेम आहे त्या सगळ्यांनी ठरवावं की पाकिस्तान नेमकं कुठल्या इस्लामचं पालन करतोय किंवा इस्लामला वरती आणायचा प्रयत्न करतोय. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पाकिस्तानबद्दल खूप काही बोलता येईल, पण पाकिस्ताननं हे जे नीचपणाचं कृत्य केलंय याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.